नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वारीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. श्री विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन लाखो पावले पंढरीकडे निघतात, ती म्हणजे वारी. हा केवळ धार्मिक किंवा भक्ती सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे. वारी म्हटले की डोळ्यांसमोर टाळ मृदुंगाच्या गजरात मुखी विठ्ठलनाम आणि हृदयात भक्तिभाव घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे चित्र उभे राहते. वारी एक जीवन पद्धती आहे, सामूहिक साधना आहे, लोकशिक्षणाची प्रभावी यंत्रणा आहे आणि संतांनी घडविलेल्या महाराष्ट्राच्या संस्कारांचा अविभाज्य भाग आहे. वारकरी पंढरपूरला जातो, तो केवळ देवदर्शनासाठी नव्हे, तर आत्मिक समाधानासाठी, संत विचारांच्या अनुभवासाठी आणि भक्तीच्या सामूहिक उत्सवात सहभागी होण्यासाठी. या परंपरेचा केंद्रबिंदू आहे विठ्ठल. विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठल रूपात जणू श्रीकृष्ण पंढरपूरला आले, अशी परंपरा सांगते. त्यावेळी पुंडलिक हे आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. देव स्वतः समोर उभा असतानाही त्यांनी प्रथम मातापित्यांची सेवा पूर्ण केली आणि विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली. ही घटना केवळ भक्तीची नव्हे, तर कर्तव्यनिष्ठेची सर्वोच्च शिकवण आहे. वारी ही लोकांना जोडणारी, एकत्र आणणारी आध्यात्मिक प्रक्रिया आहे. दिंडी हा वारीचा आत्मा आहे. गावोगावचे वारकरी एकत्र येतात. टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे वाटचाल करतात. या प्रवासात नामस्मरण, अभंग गायन, भारूड, भजन, कीर्तन, फुगड्या खेळ अशा विविध माध्यमातून भक्तीचा उत्सव साजरा होतो. वारकरी पंढरपूरला जाऊन काही मागत नाही, नवस करत नाही. विठ्ठलाचे दर्शन हेच त्याचे समाधान असते. महाराष्ट्राला एका भाषेत, एका सांस्कृतिक धाग्यात बांधण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी बनली आहे. महाराष्ट्राला एकत्र ठेवणारा सांस्कृतिक धागा म्हणजे वारी होय. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे वारी. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी, कारण ती केवळ पंढरपूरची वाट नसून माणसाला स्वतःकडे आणि समाजाकडे नेणारा अध्यात्माचा, समतेचा, संस्कारांचा आणि लोकजीवनाला जोडणारा अखंड प्रवास आहे. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.